असेल मग नदीम धायरेकर देखील आपल्याला खेळताना बघायला मिळू शकतील. चला मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. बॅटल मात्र चालू आहे. दापोली 11 बनाम जॉली बॉईज अँड फरान स्पोर्ट्स दापोली या दोन संघांमधलं बिग बॅटल. ओपनिंग फेअर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तर सुमित डोंगरे आणि त्याचबरोबर आपण बघतोय त्याचा साथीदार आकाश सकपा. मुकेश गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. डावकऱ्या शैलीचा तो बॉलर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. पहिला जो चेंडू असेल पहिल्या बॉलवरती आपण एक्स्ट्रा रन्स बघतोय. बॅटल खूप मोठं होईल. टोटल मोठं असू दे किंवा छोटं, परंतु बॅटल खूप मोठं झालं पाहिजे आणि हा सामना तसाच असणार आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न सुमित डोंगरेचा. आपण गेल्या पर्वामध्ये सुमित डोंगरे देखील याच क्रीडानगरीमध्ये खेळण्यासाठी आले होते, तेव्हा देखील सुरेख परफॉर्मन्स त्यांनी सादर केला होता. आज दापोली 11 या टीम कडून ते खेळताना दिसत आहेत. या ग्राउंडवरती याच्या अगोदर देखील सुमित येऊन गेलाय खेळण्यासाठी. त्याच्यानंतर समोर मुकेशनं प्रभावित करणारा जो चेंडू टाकलाय, पुढचा बॉल असेल आणि इथे नक्कीच चांगला ओव्हर द कव्हर, 2 रन्स मिळून जातील. निकलस झोनकडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न तो होता. यावेळेला आपण बघतोय तर जे ऑफिशियल्स आहेत मिस्टर राफी सर आहेत आणि त्याचबरोबर मकबूलभाई बुरुणकर, जे का मकबूलभाई बुरुणकर आहेत मित्रांनो, प्रचंड अनुभव असणारे ऑफिशियल्स आहेत. दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त जे ऑफिशियल्स आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. शॉर्ट बॉल आहे, करारा प्रहार, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि 2 खेळाडूंमध्ये ताळमेळची कमतरता बघायला मिळते आणि विकेटचं पतन. इथे विश्वासाची कमी, तिथे विकेटची हमी. आकाश सकपा सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. नंबर 3 वरती कोणत्या बॅटर्सला पाठवलं जात आहे, कोणता फलंदाज आहे, कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी पाठवलं जाईल, थोडेसे चर्चेचा विषय असू शकतो. कारण मागच्या मॅचमध्ये जीवित मात्रेला आपण बघितलं होतं, त्याला नंबर 3 वरती पाठवलं, परंतु आता बॅटिंग मार्कवरती थोडासा बदल केला जाईल. जतीन सालगावकर आय थिंक सेट होत आहेत की काय, तिथे तयारी करतायत की काय, परंतु नाही. मिस्टर कन्सिस्टंट मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा खेळाडू म्हणजेच अगदी दापोलीची शान आहे, अमेय पालकर. मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकरला आपण बघतोय. समोरच्या दिशेनं आपण बघितलं तर मुकेशनं प्रभावित करणारी बॉलिंग केली आहे. एक चांगला खेळाडू त्याला धावचित म्हणजे तिथे डायमंड डक झाला होता. आकाश जोरदार अपील केले, लाऊडली अपील कीपरच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स मात्र थांबलेले आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आता बघायला मिळू शकतं. नॉन स्ट्राईकला अमेय पालकर म्हणजे मिस्टर कन्सिस्टंट. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत. 3 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. एक इम्पॉर्टंट विकेट आपल्याला पाहायला मिळालाय. येणारा पुढचा बॉल मुकेशच्या माध्यमातून टाकला जाईल. पुन्हा एकदा बॅट बॉलचा तिथे संपर्क होणार नाही. बिंदी बॉल, डॉट बॉल येतोय. सुमित थोडंसं प्रेशर मध्ये फटके खेळताना दिसतोय. बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचं बॅटल बघायला मिळतंय आणि या बॅटलमध्ये कोणता संघ जिंकणार नाही याचं प्रिडिक्शन लावणं थोडंसं कठीण ठरू शकतं. तुम्हाला धावांचा डोंगर उभा करण्यासाठी आक्रमकतेने खेळावं लागेल, स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये झोकून द्यावं लागेल. मोठा प्रहार, नो बॉलचा इशारा आहे तिथे. नो बॉल तिथे आता दिला गेलाय. आय थिंक अंपायरच्या माध्यमातून सांगितलं गेलंय की येस, पॉपिंग क्रीजच्या अगदी साईड लाईनला टच पाईच झालाय आणि तिथे मात्र नो बॉलचा इशारा दिला गेलाय. अंपायर्स डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. अंपायरचं डिसिजन हे शेवटचं डिसिजन राहणार आहे. तिथे No+1 असे 2 रन्स आता खात्यामध्ये जोडले जातील आणि येणारा जो पुढचा बॉल असेल तो असेल फ्री हिट. कारण दापोलीचा सुपर हिट फलंदाज आपण बघतोय मिस्टर कन्सिस्टंट. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन अमेय पालकर या नावाची चर्चा आम्ही अनेकदा करत राहिलोय. आक्रमक फलंदाजांपैकी एक, विस्फोटक फलंदाजांच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव देखील आदराने घेतलं जाईल. फ्री हिटचा बॉल आहे. शेवटचा बॉल असेल आणि तो शेवटचा बॉल हा फ्री हिटचा असणार आहे. 5 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. संपूर्ण अगदी वन साइड आहे अमेयची, ती मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स असेल, एक्स्ट्रा रन्स असतील. येथे रिव्ह्यू अवेलेबल नाहीये.
6 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. फ्री हिट कंटिन्यू तिथे राहणार आहे. व्हाईट बॉल तिथे टाकलाय मुकेशनं. मुकेशनं प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलाय. तो सुमित डोंगरे असू देत, परंतु आम्ही ना अजूनही देखील बघा एकही चेंडू फेस केला नाही. पहिलाच बॉल तो फेस करण्यासाठी गेला होता. तिथे त्यांनी व्हाईट बॉलचा सामना केला. एक्स्ट्रा रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाले. फ्री हिटचा बॉल आहे. मोठा प्रहार केलाय. हो चांगलाच फटका कव्हरच्या दिशेनं. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इथे मॅक्झिमम पाहायला मिळतोय. हे तो सिर्फ जाकी है. पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. मिस्टर कन्सिस्टंटच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. लॉस ऑफ 12 रन्स. 12 रन्स तिथे बघायला मिळते. आणि हे शक्य नाहीये ज्यावेळेला तुम्ही कव्हरच्या दिशेने असा स्ट्रोक खेळता जिथे 6 रन्स मारता. याला क्रिकेटचा खूबसूरतीवाला फटका म्हटला जातो. याला डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाचा अगदी सुपर्ब आणि शानदार फटका म्हटलं जातो. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. 12 रन्स झालेत. एक विकेट देखील बघायला मिळते. आता दुसऱ्या षटकाला ज्या वेळेला अमितला गोलंदाजीसाठी बोलवलं गेले. सुमित डोंगरे कदाचित या विकेटवरती त्यांना खेळणं थोडंसं कठीण जाते. कारण ज्यावेळेला ते चेंडूचा अंदाज वर्तवतायत सुमितला अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं कुठेतरी कठीण जाते. कारण ही जी विकेट आहे ना सातत्यानं रंग बदलते. सुमितला इथे चांगलं चेअरअप करताना आमच्या दाफुलीचा खऱ्या अर्थानं मास्टर ब्लास्टर म्हणजे जतीन दादा सालगावकर हे मात्र चांगले चेअरअप करतायत. हरकत नाही आहे. मोठा प्लेअर आहे. मोठा प्रहार करायचा होता सरळ, मात्र या ठिकाणी आपण बघतोय कॅच पकडली आहे. युसुफ फकीच्या हातामध्ये चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळतोय. विकेटचं बटन. विकेट नंबर 2. दुसरा मोठा धक्का बसलाय दापोली 11 या टीमला. आणि त्याच्यानंतरला मात्र वेंडलिसन डिपार्टमेंटचा प्लेअर येऊ शकेल का? आणि त्याच्यानंतर तोडफोड डिपार्टमेंटचा प्लेअर म्हणजे जीवित मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जीवित मात्रे टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक दर्जेदार नाव आहे. सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला जीवित मात्रे बघायला मिळतात. बॅट चेक करतायत की कोणत्या बॅटनं मात्र मी प्रहार करू शकेन. आता स्ट्राईक मार्कवरती बघायला मिळू शकणार आहेत. अमितनं सुरुवात चांगली केली. पहिला बॉल भिंडी टाकला. सुमितला खेळणं खूप कठीण गेलं. कारण सुमित कुठेतरी सुरुवातीच्या ओव्हरपासून स्ट्रगल करताना दिसला होता. तर त्याच्यानंतर षटक क्रमांक हे दुसरं जे चालू आहे त्याच्या दुसऱ्या बॉलवरती शॉर्ट बॉल टाकला होता. प्रॉपर टायमिंग नव्हता. चेंडू स्टिकरवरती आदळला होता बॅटरच्या. आणि तिथे मात्र अगदी बॅकवर शॉट लेग तैनात होता. त्याच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिल्यांदा कॅच सुटली देखील होती. त्याच्यानंतरला अगदी त्या बॉलला अगदी जवळ पकडलं होतं. जो युसुफ आहे त्यांनी. पुढचा बॉल असेल. शॉर्ट बॉल आहे. जीवितच्या बॅट मधून पुन्हा एकदा आक्रमक फटका. जणू काही डगआउट मध्ये सेट होऊन आलाय. सिक्सर बघायला मिळतोय. अमितची आपण प्रशंसा केली. अमितच्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती बघितलं तर बॅटर्सना 18 रन्स. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. जीवितनं सुरुवातीचा बॉल बघितला आणि ज्या मॅचला मागच्या मॅचला त्यांनी सोडले ना तिथून या मॅच पासून त्यांनी आता कंटिन्यू केलंय. जीवितनं पहिलाच बॉल 6 ठोकला. अमेय देखील ज्या वेळेला फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी आला त्याने देखील 6 ठोकला. आणि टीमला आता कुठेतरी चांगला टोटल उभा करण्याच्या दिशेनं मात्र ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आहे. यॉर्कर लेन्सचा बॉल. वा अमित वा. काय सुपर बॉल आहे. काय कमबॅक आहे ह्या खेळाडूचा. जीवितला मागचा बॉल शॉट दिला ज्याच्यावरती त्यांनी पूल केला. पूलला सरळ मात्र 6 धावांमध्ये तब्दील केलं. आणि आत्ताचा बॉल म्हणजे क्रिकेटच्या गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र टाकलंय जे मात्र खेळणं खूप कठीण असतं. पुढचा बॉल आहे. आठव्या बॅटने खायचा जोरदार अपील केलेली आहे. आणि अंपायरचा इशारा आलाय की चेंडू कदाचित अतिरिक्त बाउन्सर आहे त्या बॉलमध्ये. अतिरिक्त उसळी आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल बघायला मिळतात. चेंडू या ठिकाणी बॉलिंग मध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी देखील केली जाते. पुढचा बॉल असेल. पुन्हा एकदा चांगला लॉफ्ट स्ट्रोक आहे. ये तो गेंद जाएगी साजन की घर और देखी जाएगी पूरे 6 रन.
सिक्सर येतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाचा स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय 24 लॉस ऑफ 2. नक्कीच आपण बघतोय तर पिक्सल प्रो लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षक घर बसल्या आनंद घेत आहेत. या चॅनलवरती नवीन असणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही नक्कीच सांगू, या चॅनलला तुम्ही जर लाईक केले नसाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका. कारण ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय, स्पर्धेचा आपल्याला देखील आनंद घ्यायचा असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. मुकेश पुन्हा एकदा तयार आहे अमेय पालकरच्या विरोधामध्ये. या दिशेने चेंडूला खेळले गेले, पुन्हा 2 रन्स आहेत. 2 रन्स मात्र तिथे घेतले जातील. संघाचा स्कोरबोर्ड 26 या आकड्यावरती डिक्लेअर झोनकडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. याला दिमागी क्रिकेट म्हटलं जाते. अमेन आतापर्यंत 2च बॉल फेस केलेत. त्या 2 बॉलमध्ये त्याने एक सिक्सर ठोकला आणि एक मात्र आता दुहेरी धावांचा फटका आहे. मुकेशचं षटक क्रमांक 30 तो वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय आणि ज्या वेळेला पुढचा बॉल टाकेल ना मिस्टर कन्सिस्टंट येणाऱ्या बॉलसाठी तयार असणार आहे. मोठा प्रहार करायचा, बॅट बॉलचा संपर्क नसेल. जीवित देखील अगदी चांगल्या लयमध्ये दिसतोय, तो चांगला सेट झालाय आणि जेव्हा जेव्हा आपण बघतोय ना जीवित सेट झाला तेव्हा तेव्हा त्याला चेंडू त्या फुटबॉल सारखा दिसतो. येणारा पुढचा बॉल असेल डावखुऱ्या शैलीचा बॅटर, डावखुऱ्या शैलीचा बॉलर आहे, परंतु नैसर्गिक अडथळा तिथे बघायला मिळते. अमेय थोडासा अगदी आपण पाहिला गेलं तर थांबलेला आहे. चांगल्या प्रकारची इथे बॉलिंग, मुकेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 12 रन्स तर खर्च केले होते, परंतु त्याच्यानंतरला या ओव्हरमध्ये अक्षरशः फलंदाजाला थांबवले जात आहे. या बाजूला देखील चेंडूला खेळण्याचा प्रयत्न असेल, देखील झोनकडे दुहेरी रन्स बघायला मिळतील. अमेयचा जो स्ट्रॉंग एरिया आहे एकंदरीत आपण बघितलं तर डीप मिड विकेट पासून तर डीप स्क्वेअर लेग पर्यंत हा खेळाडू अगदी सातत्यानं मोठे स्ट्रोक त्याच बाजूला खेळत राहतो. हा स्ट्रॉंग एरिया आहे अमेय पालकरचा. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला देखील तो चांगले फटके घेऊ शकतो. ही स्ट्रेंथ आहे त्या खेळाडूची. 2 चेंडूंचा खेळ देखील या षटकातील अजून बाकी आहे. पुढचा बॉल आहे. हो, यावेळेला दांडी दांडी गुलबाटचे अंदरुणी किनारा आणि चेंडू मात्र सरळ यष्टींवरती जाऊन आदळतोय. विकेट नंबर 3, विकेटचं पतन होतंय. नंबर 5 वरती आता बंड्या शिर्केला पाठवलं जाईल. 28 वरती तिसरा खेळाडू बाद झालाय. मुकेश कमालला जवाब बॉलिंगचे एफर्ट्स आता पाहायला मिळत आहेत. काय चेंडू टाकला होता, अगदी गती तर थोडीशी कमी होती. चांगला बॉल टाकलाय, वा मुकेश वा. मुकेशचा अगदी घातक असा बॉल पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी फलंदाजांना हक्कबक्क करून सोडून जाणार हा बॉल होता. षटक क्रमांक 3 चा खेळ होतोय समाप्त. संघाचा स्कोर 29, लॉस ऑफ 3 विकेट्स.
त्या चर्चेतलं नाव राहिले दापोलीतला बाहुबली आपण नक्कीच त्या खेळाडूला या नावानं संबोधित करतो. समोर अनिकेत असलेल्या संपूर्ण स्पर्धेतला पहिला हॅट्रिक घेणारा बॉलर ठरला होता. ओव्हर द विकेट. हो मोठा प्रहार आहे पण तो चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. रन्स मात्र मिळत चाललेले आहेत. जीवित देखील सांगतात येस ऍब्सोल्युटली आपण देखील चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत आहे. हे चांगलं क्रिकेट आहे. हे जीवितनं देखील आता बंड्याला सांगितलंय. बंड्या या ठिकाणी आपण चांगला स्ट्रोक होता त्याप्रमाणे आपण बघितलं ऑफ साईडला संपूर्ण जो एरिया आहे तो डिक्लेअर झोनचा आहे आणि अशामध्ये तुम्हाला ज्यावेळेला क्रिकेट खेळायला संधी मिळते त्या संधीचं सोनं देखील करताना दिसत आहेत फलंदाज. कमी गतीचा बॉल टाकलाय. चेंज ऑफ फेस करून टाकला होता या बॉलला. बंड्याला असं एक्सपेक्ट होतं की कदाचित एक मोठा वेगानं चेंडू येऊ शकतो. चांगला चेंडू आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून बघायला मिळतो. पुढचा बॉल आहे. बंड्यानं ऑन ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात असू शकेल. चेंडूनं देखील थोडंसं तिकडे चकमा दिलाय. निसर्गाची अडथळा होती परंतु रन्स घेण्यासाठी इच्छुक आता जीवित देखील नसणार आहे. कारण जीवित 4 चेंडूंना फेस केले तो 12 रन्स वरती खेळतोय म्हणजे चांगल्या लय मध्ये आहे. चांगला सेट झालाय जीवित. अजून 3 चेंडू मात्र आता इथे शिल्लक असेल. 32 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल कदाचित मोठा प्रहार बघायला मिळू शकेल का जीवीच्या बॅट मधून. तर थोडासा झालाय. प्रॉपर असा टायमिंग तिथे नाहीये. एक रस भन्नाट वेगानं घेतला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बंड्या तर इंटरेस्टेड आहे परंतु तिथे एका जावरती समाधान आणि संतुष्ट तुम्हाला व्हावं लागणार आहे. 33 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. या षटकातील 2 चेंडूंचा मात्र खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 4 इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल आहे. बंड्या शिर्के प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या चेंडूच्या खाली. कॅच पकडली जाईल. विकेट नंबर 4. दापोली 11 टीमला चौथा मोठा धक्का बसलाय. लाला मैदानाच्या आतमध्ये मोहसिन बुरुंडकर दापोलीच्या विस्फोटक फलंदाजांपैकी एक म्हणजेच मोहसिन बुरुंडकर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतोय. या खेळाडूंना अनेकदा मात्र अगदी अनेक विक्रम देखील केलेत. अनेकच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल होता. चांगला फटका खेळला गेले. 2 रन्स मात्र मिळतील आणि षटकाचा खेळ संपला. 35 लॉस ऑफ 4. 35 रन्स झालेले आहेत. 4 ओव्हर नंतर 35 झालेले. 4 खेळाडू बाद देखील झाले. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील. मोठे प्रहार होऊ शकतील का जीवीच्या बॅट मधून. चांगला बॉल टाकलाय. जड मध्ये होता. 1 रन्स मात्र घेतला गेलाय. बघता बघता इथे रन्स घेतले जातील का जोपर्यंत थ्रो केला जाईल. भन्नाट वेगानं रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू मधला अगदी शानदार ताळमेळ पाहायला मिळतोय. अजून 5 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधील. संघर्ष मित्रांनो हा जारी आहे. दोन्ही संघांकडून संघर्ष हा केला जातोय. संघर्ष जितका रडवतो ना तितका तुम्हाला घडवत असतो. आता तुम्हाला घडायचंच आहे.
तुम्हाला ज्या ज्या वेळेला संधी मिळते ना त्या त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. कारण दोन्ही संघांमध्ये सगळे नामांकित आपल्याला टेनिस क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. मग ते आपण बघितलं एकंदरीत मुकेश सारखा बॉलर बघितला, आपण अनिकेतला बघितला असाल. पुन्हा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. बॅट तेवढा चांगला थोडंसं फंबलिंग आहे. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल, याही बॉलवरती झपकन 2 रन्स कंप्लीट होत आहेत. हे चांगलं क्रिकेट आहे. सकारात्मक दृष्टिकोनानुसार खेळलं गेलेलं क्रिकेट आहे. त्याला पॉझिटिव्ह अप्रोच म्हणतो आणि तो पॉझिटिव्ह अप्रोच प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचत असताना तुम्हाला तुमचा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून किंवा या ध्येयापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, तरच तो माणूस मात्र यशस्वी होत असतो. यशस्वी बनण्यासाठी इथे मात्र प्रत्येक वेळेला ताकदीचा नाही तर कधी-कधी तुमचा युक्तीचा उपयोग देखील करावा लागेल. 39 वरती स्कोरबोर्ड जाऊन थांबलेला आहे. पुढचा बॉल असेल अनिकेत चव्हाण तयार असेल. ऑप्शनच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे. अंपायरचं डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि अंपायरने सांगितलं फेअर डिलिव्हरी आहे. जीवित मोठे फटके अजून देखील या ओव्हरमध्ये आलेले नाही आहेत. लॉग ओव्हरमध्ये सातत्यानं आपण चांगल्या फलंदाजांकडून एक दृश्य बघतो की गोलंदाजांवरती ते तुटून पडतात. अक्षरशः मोठे-मोठे ते स्ट्रोक खेळतात. जीवितचा प्रयत्न तर तसाच प्रकारचा चालू आहे. परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क येत नाहीये. पुढचा बॉल टाकला जाईल. पुन्हा अलोंग द कार्पेट आहे. थोडासा हताश, थोडासा निराश आणि इथे साफ नकार मोसींना दिलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 40 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील अनिकेत चव्हाण यांनी देखील प्रभावित करणारी गोलंदाजी अनुशासित बॉलिंग बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आहे. चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राज मिळतात मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपातले रन्स आता इथे असतील. व्हाईट बॉल आता टाकलाय. पहिले सुरुवातीचे 2 बॉलमध्ये आपण दुहेरी धावांचे 2 फटके बघितले. त्याच्यानंतर लगेच बिंदी बॉल आला. त्याच्यानंतर एक सिंगल आणि आत्ताचा बॉल आपल्याला व्हाईट बघायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी आमच्या विश्वासाचं आणि हक्काचं एकमेव नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क आहे आणि जिबर नेटवर्कच्या माध्यमातून आम्हाला याही स्पर्धेसाठी नेटवर्क प्रोव्हाइड केलेलं आहे. प्रहार आहे. इथे चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर चाललाय. इथे तब्बल 6 रन्स मिळतील. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे जिबर नेटवर्कचं अगदी नेटवर्क जितकं स्पीड आहे ना त्या स्पीडनं बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. शेवटचा बॉल आहे. 47 रन्स झालेले आहेत. 47 झालेत. लालाच्या बॅटमधून सुमधुर फटका बघायला मिळालाय. ही लालाची स्ट्रेंथ आहे. ही मोसीनची खासियत आहे. पुढचा बॉल आहे. प्रहार तर करायचा होता. 1 रन्स कंप्लीट केलाय. दुसरे धाव घेण्यासाठी इच्छुक असू शकणार आहेत. तोपर्यंत या ठिकाणी थ्रो केला जाईल आणि या बॉलवरती मात्र धावचीची संधी निर्माण झाली. एकच रन आता ऍड करावा लागेल. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 48 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 49 धावांचं आता टार्गेट सेट केलेलं आहे दापोली 11 या टीमनं.
करायचंय तब्बल 49 धावांचा पाठलाग करत असताना शेरू लोहार आणि त्याचबरोबर आपण त्याचा साथीदार बघतोय तर अमित तांबे. दोन्ही अगदी दिग्गज क्रिकेटपटू मैदानाच्या आतमध्ये तर दाखल झाले तर समोर गोलंदाजी मार्क वरती प्रसन्नला आपण बघतोय. ऑफिशियली इशारा आलेला आहे. मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला सुरुवात होते. प्रसन्न गोलंदाजी ट्रॅक वरती असेल तर समोर मात्र अमित तांबे आणि नॉन स्ट्राईकला शेरू असतील. डॉट बॉल पहिलाच बॉल एक चाबूक फटका खेळला गेलाय आणि या टीमचं खातं वैयक्तिकरित्या देखील अमितच्या माध्यमातून ओपन केले गेलंय. अगदी उंच खुरा बांध्याचा सडपातळ बांध्याचा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय जो का अमित तांबेच्या सहाय्यानं एकंदरीत जॉली बॉईज अँड फॉरेन स्पोर्ट्स दापोली हा संघ खेळतो या स्पर्धेमध्ये. त्यांना 49 धावांचा पाठलाग करायचा. या क्रिकेट आहे. क्रिकेटच्या अगदी खेळामध्ये काही होऊ शकतं. शेवटपर्यंत तुम्ही प्रिडिक्शन लावू शकत नाहीत की कोणता संघ जिंकणार आहे, कोणता संघ पराजित होणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी सेमीफायनलचा कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये कळणार आहे. पुन्हा एकदा अगदी विथ द टर्न खेळलं गेलंय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला येत होता. अगदी त्याच दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुहेरी राऊंड्स येत आहेत. पहिल्या बॉलवरती 2 रन्स आले. दुसऱ्या बॉलवरती देखील दुहेरी धावांचा फटका आलेला आहे. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आता खेळलं जातंय. तर जो बाहेर गेलेला चेंडू लवकरात लवकर अंपायर यांच्याकडे जमा करायचा आहे. बाहेर गेलेला जो बॉल असेल तो आपण त्वरित अंपायर यांच्याकडे जमा करा.
12 रन झालेत.
17 रन झालेत, 18 मध्ये 32 पाहिजे. एकोणीस रन झालेले आहेत, 18 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजेत.
31 रन झालेत 12 मध्ये 18. बारा मध्ये 18 पाहिजेत. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चेक. 12 बॉलमध्ये 18 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा आहे आणि स्कोर आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होईल. आता 32 वरती जाऊन पोहोचेल. 12 बॉल तसेच असतील आणि त्या 12 मध्ये अजून 17 रन्स पाहिजेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. गोलंदाजी मार्कवरती हिरामन आहे. नावमध्ये हिरा आहे आणि या हिऱ्यासारखाच बॉलर आहे. काही बॉल टाकलाय, सुपर बॉल पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप देखील आणि कदाचित हिरामन यांनी सुपर बॉल टाकलाय. हिरामन सांगतोय मी इथे अगदी एक दणदणीत आणि एफर्ट्सवाली गोलंदाजी बघायला मिळते हिरामनच्या माध्यमातून. अमित तांबे थोडंसं थांबलाय. 150च्या स्ट्राईकने बॅटिंग करतोय. मोठा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हसन टिकले यांना मात्र स्पर्श करत चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. हो गबडा पार चौकार. शानदार या ठिकाणी फटकेबाजी अमित तांबेच्या माध्यमातून. एका बाजूला शेरू आहे तर दुसऱ्या बाजूला अमित आहे. हे दोनो भाई दोनो तबाई. कमालची बॅटिंग चालू आहे. जिंकण्यासाठी अजून 13 धावांची आवश्यकता. उर्वरित 10 बॉलमध्ये पाहिजेत. 10 मध्ये 13. हिरामन तयार असेल. एक छोट्या सनीचा गोलंदाज. पुढचा चेंडू आपण बघतोय ऑप्शनच्या बाहेर. ऑलरेडी तो शफल झालाय. रडारमध्ये आहे. बॅटची काढा घेतली गेली. क्षेत्ररक्षक असू शकतील. एक रन्स तिथे बघायला मिळू शकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु नाही. एकाच धावेवरती समाधानाने संतुष्ट व्हावं लागतंय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून 12 रन्स दूर असेल 9 बॉलमध्ये. एका जर इथे विकेट जर घेतली गेली ना तर मॅचमध्ये तुम्ही पुनरागमन करू शकता. शिरू लोहार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत हा सामना अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मुठीमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अमित हा देखील खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. म्हणजे बघितलं जाते की या ठिकाणी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल. समोरच्या दिशेनं आपण हसन टिकलेला डीप स्क्वेअर लेगच्या बाजूला बघितलं होतं. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉल. एक रन्स मात्र घेतला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. धावचीची संधी आहे का, परंतु जोपर्यंत चेंडूला पकडल्या जाईल ना तोपर्यंत 2 रन्स भन्नाट वेगाने कंप्लीट होत आहेत. एक रन्स आता इथून खूप तुम्हाला इम्पॉर्टंट ठरू शकतो, महत्त्वाचा ठरू शकतो. आमचे स्कोररमॅन आहेत 39 रन्स झालेले आहेत असं सांगतायत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 8 बॉलमध्ये 10 रन्स आता पाहिजेत. कोणता संघ जिंकणार आहे आणि कोणता संघ पराजित होणार आहे याचं प्रिडिक्शन लावणं आता रसिक प्रेक्षकांना देखील थोडंसं कठीण जाऊ शकतं.
कारण एखाद जर चांगला बॉल जरी आला तरी या मॅचमध्ये पुनरागमन करू शकेल दापोली 11 संघ. विकेट फक्त घेणं खूप महत्त्वाचं आहे. सेट फलंदाजी जी पार्टनरशिप बिल्ड होते ती तुम्हाला ब्रेक करावी लागेल. इथे समोर सेन्सिबल क्रिकेट, पॉझिटिव्ह अप्रोचवालं क्रिकेट पाहायला मिळतंय. चिरू लोहारच्या बॅटमधून एक दुहेरी धावांचा फटका. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजेत. व्हॉट अ मॅच. वन्स फारनं फिरणारा असा सामना बघायला मिळतोय. 7 मध्ये 8. ह्या ओपनिंग पेअरनं, ह्या ओपनिंग जोडीनं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये भोवकाल मचवून टाकलाय. प्रतिस्पर्धी एकाही गोलंदाजाला त्यांनी सेट होऊ दिलं नाहीये. प्रत्येक बॉल येतात, प्रत्येक बॉलवरती त्यांनी रन्स घेतले आणि बॉलरवरती प्रेशर क्रिएट केला आणि त्याच्यानंतर आता अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये दोन्ही टीमसाठी अजून देखील मॅच ऑन आहे. जिंकणार कोण, हरणार कोण हे मला माहीत नाहीये. येणारा पुढचा बॉल आहे. प्रहार, चुकीचा बॉल, खराब चेंडू. संपूर्ण मॅच मात्र आता मुठीमध्ये आहे. हिरामनचा शेवटचा बॉल होता परंतु खराब गोलंदाजी. हा सामना तर मी तरी म्हणतोय जिंकण्यासाठी 6 मध्ये 2 रन्स पाहिजे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. 6 बॉल आणि त्या 6 बॉलमध्ये अजून देखील आपण बघतोय तर 2 धावांची गरज असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला गोलंदाजी मार्कवरती आकाश सकपाळ. कदाचित असं वाटलं होतं की 4थं षटक आकाशला मात्र तिथे दिलं जाईल परंतु त्याच्यामध्ये एक बदल केला गेला की हिरामनला तुम्ही बोलवलं गेले. आपण हसन टिकलेला अगदी त्या हसन टिकलेला बॉलिंगसाठी देखील बोलवलेलंच नाही. पहिलं आपण प्रसन्न पाटीलला बघितलं, श्रेयसनं टाकलं दुसरं, तिसरं पुन्हा प्रसन्नकडे गेले. 4थं मग हिरामनला दिलं जाते. आकाश सकपाळ आपण बघतोय इथे 1 रन्स मात्र मिळेल. आपण ह्याच्या अगोदर देखील बघितलं हसन टिकलेनं सुरेख गोलंदाजी केली होती. एका ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त त्यांनी अगदी 7 ते 8 रन्स खर्च केले होते. 2 ते 3 विकेट देखील या अगोदरच्या मॅचमध्ये घेतले परंतु थोडासा बदल घडवून आणला गेला. हसननं मात्र तिथे मोठा प्रहार केलाय. सामना फिनिश झालेला आहे आणि इथे अगदी 9 असा सामना मात्र जिंकलेला आहे. जॉली बॉईज अँड फरहान स्पोर्ट्स दापोली या टीमनं अभिनंदन करूयात. या टीमचं व्हॉट अ मॅच बघायला मिळाली. तो हार्ड लक बॉईज दापोली 11. आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार आहे.